दुसरा सामना, दुसरी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. चिखलोली टाकूरपाडा बनाब या ठिकाणी कासगाव असा ही मॅच या ठिकाणी होते. तर ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय फलंदाज पांडे आणि नाणा अशी जोडी या ठिकाणी मैदानात जाते. तर चिखलोली ठाकूरपाडा संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर टॉसविन झाल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पवित्र यशस्वी ठरणार का? तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळा. पहिल्या षटक सांघिक कोट्यातील पहिला, वैयक्तिक कोट्यातील पहिला 38 सरकारचा षटक, पहिला चेंडू या ठिकाणी बाळा टाकतो लेफ्ट आर्म द विकेट. बॅटची येज लागले आणि त्या येजचा परिणाम असा झाला की फलंदाज डगआउटचा शिकार झाला. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. पांड्याच्या स्वरूपात कासगाव संघाला एक मोठा आधार, एक मोठं नाव आहे. मात्र या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पांड्या मात्र या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन झाला. दामणीच्या स्पर्धेमध्ये निश्चितच रोहनला या ठिकाणी कासगाव संघासमोर म्हणजे कासगाव संघाकडून खेळत असताना रोहनला बाईक या ठिकाणी मिळाली होती. थोडक्यात मला तर नाणा पण होता रेसमध्ये. नवीन फलंदाज या ठिकाणी पांड्या मात्र पहिल्याच डगआउटचा शिकार झाला. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी कॉर्टबँड अपील या ठिकाणी पंचांनी मान्य केली. अंतिम शेवटच्या यष्टीरक्षकांनी जी भूमिका बजावली आहे ती जबरदस्त आहे. चिखलोली ठाकूरपाडा संघाचा जो यष्टीरक्षक आहे त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. त्या कौतुकाच्या बळावर त्याने जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं आहे. पुन्हा लेफ्ट आर्मवर विकेट मारा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज होते बाळा. दुसरा चेंडू जबरदस्त मिड विकेट रिझनमध्ये चेंडूवर प्रहार चढवलाय. चेंडूची उचल फेक होईपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित केली जाते. एका धावेने मात्र या ठिकाणी श्री गणेशा केला आहे. तो निश्चितच ऋतिक या फलंदाजाने. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी फलंदाज बाद झाला पांड्या. कासगाव संघाला एक मोठा आदरा बसला, डगआउटचा शिकार झाला. तदनंतर मात्र एक सावधगिरी या ठिकाणी बाळगतोय हा फलंदाज ऋतिक. त्याने फक्त स्ट्राईक रोटेट केली. त्याला माहिती आहे नाणा एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला संधी देऊया. 38 सरकारचा षटक आहे, चौकार षटकाची आतषबाजी होऊ शकते. मोठी धावसंख्या उभारावी लागेल. 40, 45, 50 धावे उभ्या कराव्या लागतील जर चांगली या स्पर्धेत टिकायचं असेल तर. पण त्या नाणाने हेरलाय आणि शॉर्ट लॉंग ऑफ रिझनमध्ये जबरदस्त प्रहार चढवला. सुरेख क्षेत्ररक्षण, एक धाव पूर्ण केली. दुसऱ्यासाठी प्रयत्न सुरेख बिटवीन द रनिंग पाहायला मिळते आणि 2 धावा मिळतील. या 2 धावांशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल. तो निश्चितच प्रथम फलंदाजी करत असताना कासगाव संघाचा 3 धावा, 1 बाद 3 धावा. 38 सरकारचा षटक या ठिकाणी घेऊन आलाय तो चिखलोली ठाकूरपाडा संघाकडून पहिलं षटक. आणि या ठिकाणी नाणा मोठी चुकी करतोय. एक मोठा मासा या ठिकाणी गळाला लागतोय. स्लिप चेंडू या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला थांबून राहणं गरजेचं होतं. कारण बाळा एक जबरदस्त हार्ड हिटर डावखुरे आताचा हा गोलंदाज आहे आणि त्या गोलंदाजीच्या बळावर त्याने नानासारख्या एक माताबर फलंदाजाला सुद्धा या ठिकाणी बाद केलाय. एक दुसरा हादरा बसतोय नाणाच्या स्वरूपात या ठिकाणी कासगाव संघाला. कासगाव संघ मात्र थोडासा अडचणीत सापडतोय. 2 फलंदाज या ठिकाणी या 38 सरकारच्या षटकात अजूनही काही चेंडू शिल्लक असताना 2 चेंडू शिल्लक असताना फलंदाज बाद होतोय नाना. तिसरा नवीन फलंदाज या ठिकाणी चिंतामण सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मात्र बाळासारख्या एका डावखुरे हाताच्या, कारण डावखुरे हाताचा हा जो गोलंदाज असतो ना तो इन स्विंग आउट स्विंग अशा प्रकारचे चेंडू टाकत असतो. त्याच्यामध्ये नॅचरल व्हेरिएशन असतं. त्याने चेंडूचा टप्पा जरी टाकला तरी सुद्धा तो आउट ऑफ या ठिकाणी चेंडू चांगल्या प्रकारचा टाकू शकतो. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 38 सरकारचा षटक आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्मवर विकेट मारा करतोय बाळा. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. थांबवलं तू मैमय झाले. चिंतामण या ठिकाणी फेकी अत्यंत चुकीची आहे. त्या चुकीच्या मोबदल्यात मात्र 1 धाव या ठिकाणी मिळते. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. त्यानंतर या ठिकाणी वाटलं 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आता शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चिंतामणच्या या ठिकाणी पायचीत करण्याचा त्याला प्रयत्न होता, मात्र तो प्रयत्न या ठिकाणी असफल ठरतो. एक चुरटी धाव या ठिकाणी मिळते. एका धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल, धावफलक जाऊन पोहोचेल तो 4च्या घरामध्ये. अंतिम चेंडू असेल या 38 सरकारच्या षटकातला. काय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू दाडलाय. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर चेंडू फील्ड केलाय. या ठिकाणी स्वयंसेवकाने या ठिकाणी चेंडू फील्ड करायचा आहे. या चौकाराने मात्र एक आशा पल्लवित केल्या त्या कासगाव संघाच्या. चिखलोली ठाकूरपाडा बनाब कासगाव असा सामना आपण या ठिकाणी पाहतोय, जो अंबरनाथ विभागातून आलाय तर कासगाव संघ बदलापूर विभागातून आलाय. दोन्ही एक टफ फाईट मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ अत्यंत जवळचे आहेत. मैत्रीपूर्ण लढत आहे.
हरिश्चंद्र फसाळे आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो की आपण आपली ही स्पर्धा आहे, आपल्या स्पर्धेत आपल्या सर्वांची ही स्पर्धा आहे. तर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिले सांघिक कोट्यातील दुसरं षटक या ठिकाणी घेऊन येतोय 36. तर अशा प्रकारचा हा गोलंदाज काय करेल आपल्या संघासाठी, कारण धावफलकावर धावा लागल्या 38 सरकारच्या षटकामध्ये काचगाव संघाच्या तब्बल 8 धावा, म्हणजे 8ची सरासरी ह्या मैदानावर तर काहीच नाही. आज लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये त्या अगोदरच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये तुम्हाला जवळजवळ 85-50 धावा या ठिकाणी 50-85 धावा उभा करण्याचे टार्गेट असायचं 4 षटकामध्ये आणि त्या जमवलेल्या आहेत. या मैदानावर 55 धावा चेस झालेल्या आहेत 3 षटकामध्ये. एवढं मैदान जबरदस्त आहे. चिंतामणसाठी हा पुढचा चेंडू 36 गोलंदाजी मार्कवर. चिखलोली ठाकूरपाटा संघाकडून हे षटक या ठिकाणी दुसरं षटक या ठिकाणी हाताळतोय हा गोलंदाज. 8 धावा धावफलकावर. छोटा चेंडू होता, वाडीच लॉंगॉन रिझन मध्ये चेंडूवर पळा चढवला. चेंडूचं फील्ड होईपर्यंत 1 धाव पूर्ण झाले आणि अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागतंय. चिंतामण सारखा एक मात्तबर फलंदाज या ठिकाणी होता. मिड विकेट रिझन मध्ये फुलटॉस चेंडू होता, त्या चेंडूला तुम्हाला षटकार येणं गरजेचं आहे. चुकीचा चेंडू गोल. लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय. तो प्रयत्न अशा प्रकारचा सक्सेसफुल ठरला की या ठिकाणी मात्र चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. या 4 धावांनीचे धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 15च्या घरामध्ये. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. चिखलोली ठाकूरपाडा बनाप काचगाव असा हा सामना या ठिकाणी आपण अनुभवतोय. या षटकाचा विचार केला तर तब्बल 7 धावा खर्च केल्यात या 36 या गोलंदाजाने. आज आपल्या संघाला वाचवावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण जर विचार केला तर पांडे आणि नाणा बाद झाल्यानंतर ऋतिक आणि चिंतामणने जो काही धावांची गती ठेवली ती जबरदस्त. पुन्हा एकदा क्लिक करण्याचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, पेसमध्ये चकवलंय, अत्यंत वेगवान. ऋतिकला काही समजेपर्यंत चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावा घेतोय. त्यामुळे काय झालं की चेंडू डॉट झाला. 4 चेंडूची फेकी झाली, 7 धावा खर्च केल्यात. 5वा चेंडू पुन्हा एकदा 36 राईट टॉपवर विकेट मारा करतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू या ठिकाणी जातोय चौकार आणि या चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 धावा. 19 धावा धावफलकावर लागल्यात. तदनंतर पळसदरी बनाम कार्तिक इलेव्हन बाकस या 2 संघादरम्यान सामना रंगेला. पण आल्याची नोंद या ठिकाणी करा, तात्काळ करा. आणि नाणेफेकीच्या अगोदर मात्र या ठिकाणी आपण टॉस या ठिकाणी उडवायच्या अगोदर आपली प्रवेशफी निश्चित करा. एकदा पूर्ण झाली, दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. चिंतामणने थांबवलं. त्याला माहिती आहे आपण शेवटचे उर्वरित 2 षटकांमध्ये हाणामारी करू शकतो, कारण दुसरं षटक या ठिकाणी संपते. 2 षटकाच्या समाप्ती आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 20 धावा 10च्या सरासरी. बोला बर. त्या ठिकाणी जे स्वयंसेवक आहेत अक्षय निरगुडा, चम्मच गोळा जो आहे ना त्याच्या बाजूला जी बाईक आहे बघा, त्या बाईकचे R15च्या समोर त्या बाईकचे दोन्ही आरसे खाली करा. ज्या दिशेला ती बाईक लावली, कारण ऊन सुद्धा त्याच दिशेने होतंय. 10च्या सरासरी राखण्यामध्ये यश आलंय, कारण धावफलकावर धावा लागल्या तब्बल 20 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर हराखेरी थोडीशी झाली होती, मात्र तदनंतर कमबॅकिंग फलंदाजी पाहायला मिळते ती ऋतिक आणि चिंतामण या फलंदाजांची. लक्षात आलं का? अक्षय निरगुडा नाही, तुम्ही गोळा जरूर घ्या, अगोदर द्या ते दोन्ही आरसे बाजूला करा.
हा तीच बाईक जी, हा दोन्ही हा आरशे खाली करा. ओके धन्यवाद. स्वयंसेवकाने मात्र 4 दिवसामध्ये अंतिम दिवस आहे, शेवटचा दिवस आहे, त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आहे. खूप चांगल्या प्रकारे आपण सहकार्य केलेलं आहे, जबरदस्त सहकार्य केलेलं आहे. हा चेंडू मात्र उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर जातोय. मेंढ पंचच्या भूमिकेत या ठिकाणी सुरेश निरगुडा यांनी हा चेंडू आहे तो अवांतर घोषित केलाय, स्क्वेअर घोषित केलाय. आणि स्क्वेअर चेंडूने मात्र 1 धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. 21 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील त्या कासगाव संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना. आणि काय नजाकत भरा ऋतिक आणि आपले इरादे स्पष्ट केले. तो का थांबून राहिला, मी म्हटलं होतं ना दुसऱ्या षटकात जो काही तो थांबला होता त्याने थांबवलं होतं. चिंता म्हणला का बाबा अरे तू थांब, मी आहे ना. त्याच्यामुळे का त्याने थांबवलं होतं, कारण त्याला माहिती आहे की चिखलोली ठाकूरपाडा संघाकडे आपण उर्वरित 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभी करू शकतो, चौकार षटकांची आतषबाजी या ठिकाणी करू शकतो, हे त्याला पक्क माहिती आहे. त्याच्यामुळे तो थांबला होता. आणि आता ज्या वेगाने चेंडू टाकला त्याच वेगाने त्याला सीमारेषेत सुद्धा बाहेर टाकला. पुढे एकदा जबरदस्त क्लिक केला आहे चेंडूला काव कॉर्नरच्या रिझर्व्हमध्ये. चेंडू मात्र या ठिकाणी अत्यंत वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातोय. जबरदस्त ऋतिकच्या बॅट मधला या ठिकाणी चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. भरत निरगुडा एक मोठी बॉटल असेल तर भरून ठेवा, कारण खेळाडूंना या ठिकाणी कदाचित लागली तर. पण या चौकाराने मात्र खूप मोठी धावसंख्या या ठिकाणी वधारते, धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 31. लॉस ऑफ 2 विकेट कासगाव संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क रामदासला आपण पाहतोय. फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूला ऋतिक सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी माफ करणार नाही. त्याने दाखवून दिलंय की आपण या ठिकाणी एक जबरदस्त हार्ड हिटर फटका मारू शकतो मिड विकेटला. त्याने एवढे चेंडू फेस केलेत मैदानावर, त्याच्यामुळे त्याला पक्का अंदाज आलाय. काय अंदाज आलाय, एक आपण चांगली धावसंख्या या ठिकाणी उभी करू शकतो. या 6 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 37च्या घरामध्ये. एक टफ फाईट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण एकदा जबरदस्त गुडघा टेक तमाशा देख असा प्रकारचा हा शॉट होता वाडिश लॉंगर रिजनचा. मात्र या ठिकाणी 1 धाव या ठिकाणी मिळेल. अजूनही 2 चेंडू, मला वाटतं 1 चेंडूचा वाजवी खेळ अजून शिल्लक असावा. 2 चेंडूचा वाजवी खेळ अद्याप शिल्लक आहे. 3रं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. रामदास पुन्हा एकदा 5वा चेंडू टाकतोय आणि चिंतामणने सुद्धा प्रहार चढवलाय. शतरक्षक चेंडू खाली येईपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. आणि या 6 धावांसाठी धावफलकावर धावा वधारल्या जात आहेत. 44 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. काय पहिलं षटक हाताळलं होतं बाळाने, फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. 30 सारखाचं षटक होतं ते. त्यानंतर अंतिम चेंडू असेल या 3ऱ्या षटकातला. पुढे क्लिक केलं चिंतामणी षटकार खाल्ल्यानंतर हे चांगल्या खेळाडूचं लक्षण आहे बघा. तुम्ही चांगल्या खेळाडू कधी बनवू शकतात. 1 धाब्यानिशी धावफलक जाऊन पोहोचेल. 3रं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. 3रं षटक समाप्तीअंती धावफलकावर धावा लागल्या तब्बल 45 धावा. कृपया आता जी बाईक आले ना ती थोडीशी बाजूला करायची. आता जे बाईक आले, बाईक स्वार ज्या आलेत ना त्याने थोडीशी, कारण त्यांचा आरसा डायरेक्ट या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये येतोय. आणि रिक्षा सुद्धा थोडीशी त्या बाजूला फिरून ठेवा. जांभेली ठाकूरपाडा संघाचे जे खेळाडू आहेत ना त्यांना विनंती आहे की आरसा या बाजूला डायरेक्ट या ठिकाणी येतोय, त्याच्यामुळे थोडासा या समालोचन कक्षामध्ये सुद्धा व्यत्यय येतो. खेळाडूंना व्यत्यय होणार नाही याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आपण. तर रवी अंतिम स्लॉगवरचं षटक घेऊन येतोय चिखलोली ठाकूरपाडा संघाकडून. स्लॉगवरचं षटक रवी, पहिला चेंडू रवीचा चिंतामणसाठी. फुल टॉस अक्रॉस द लाईन आणि चेंडू मात्र डायरेक्ट वळात तो आणायचा, तात्काळ द्यायचा आहे. भिजू दे पण चेंडू पाठवा, कारण आपल्याला या मैदानावर डबल खेळायचंय. भिजला तरी आपण तो चुन्यात टाकू आणि चुन्यात वाळवू, कारण याच मैदानावर दुसरं आपल्याला मैदान आहे इथेच खेळायला आणू. आणि या 4 धाब्यांची धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल
49च्या घरामध्ये जबरदस्त प्रहार चढवला पुन्हा एकदा चेंडूवर. एक धाव या ठिकाणी पूर्ण केले. दुसऱ्यासाठी प्रयत्न आहे. चिंतामण थोडासा वेगात कमी पडतो. त्याचे शरीर यष्टीचा फायदा कदाचित त्याला होत नाही. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांशी 50 पार होऊन धावफलक जाऊन पोहोचतोय. 51 धावा. पहिल्यांदा पांड्या आणि नाना बाद झाला. वाटलं होतं 30-40 धावा होतील. जबरदस्त प्रहार चढवलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू दाडलाय. चेंडू वनबाउंस अडवला जाणार. अडवलाय मात्र 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्यासाठी प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 3 धावा या ठिकाणी मिळवल्यात. सुरेख बिटवीन द रनिंग या ठिकाणी पाहायला मिळाले. 3 धावा निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल 54च्या घरामध्ये. उर्वरित अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावा खर्च केल्यात रवी या गोलंदाजाने. बघा नाही त्यांची गाडी. चौथा चेंडू रवी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऋतिक ऑन द स्ट्राईक या ठिकाणी सज्ज होतोय. जबरदस्त प्रहार चढवलाय. नो मॅन्स लँड मध्ये एकही शतरक्षक त्या ठिकाणी नव्हता. मिड ऑफ रिझन मध्ये चेंडूवर प्रहार चढवलाय. त्याने हेरला की दोन्ही शतरक्षक वाईडिश लॉंगॉनला एक आहे, लॉंग ऑफला एक आहे. लॉंग ऑफला फक्त एकच आहे कारण बॅकवर्ड स्क्वेअरला काही एक शतरक्षक बाहेर काढलेला आहे. त्याचा फायदा असा झाला ज्या दिशेला फक्त चेंडू टोलवला, दिशा दिली, बॅटने दिशा दिली आणि चौकार या ठिकाणी पाहायला मिळतो. या 4 धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 58 धावा. आणि या ठिकाणी पंचांनी डिसिजन स्क्वेअरचं काहीच नाही. कोण कोण आहे सकाळ माने अजून कोण आहे? वाला कोण आहे सकाळना मग कोण आहे? हाले डुले मात न बोले हे झालंय ठीक आहे. द पार सीमारेषेच्या चिंतामण याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय नाणा बाद झाला आणि पांड्या बाद झाला. नंतर दोघांनी जी काही फलंदाजी केली ती वाखण्याजोगी आहे. तर कॅमेरामॅन या ठिकाणी समालोचन कक्षाकडे या ठिकाणी वळवायचं आहे. इकडे या आपण. आनंदवाडी
आणि जांभिवली अशी सुद्धा मॅच होणार आहे. पण आलेत का ही मॅच करून घेऊ का. जांभिवली आपण आला असाल तात्काळ आपली प्रवेश फी या ठिकाणी निश्चित करा. आणि आनंदवाडी संघ नवोदित संघ म्हणजे जुने जाणते खेळाडू त्याच्यात खेळणार आहेत. त्याच्यामुळे आपण नाणेफेकीसाठी आपली प्रवेश फी सुद्धा या ठिकाणी घेऊन या. प्रवेश फी घेऊन या आणि टॉसविंग साठी या. आनंदवाडी संघाला जी बॅट वगैरे लागली तर सांगा. कोमळवाडी संघाने त्याच्यासाठी आपल्यासाठी ती सुविधा सुद्धा केलेली आहे. हरेश शिंगवा आपण सुद्धा या. जांभिवली संघाचा संघनायक आपण यायचे तात्काळ. गणेश निरगुडा आपण सुद्धा या समालोचन कक्षात या. इथे इथून या सामन्याचा आनंद घ्या. जे जे मान्यवर आले असतील त्या सर्वांनी आपण समालोचन कक्षात या. इथून स्पर्धेचा आनंद घ्या. छोटी स्पर्धा आहे आपली पण मान सन्मान सुद्धा आपल्या सर्वांचा आहे. या नाणेफेकी करून घ्यायचे. नाणेफेकीसाठी यायचंय. जांभिवली संघ नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. आपली प्रवेश फी सुद्धा घेऊन या इथे. त्यानंतर टॉस विन केला जाईल. आनंदवाडी संघाने आपली प्रवेश फी या ठिकाणी निश्चित केले. 3700 रुपये घेऊन आपण या. नारायण मिस्त्री आणि गोविंद मिस्त्री तुम्ही सुद्धा थोड्या वेळाने थांबायचं. हा या कारण टोकरे साहेब थोड्या वेळात येणार आहेत. चेंडू तिथेच या ठिकाणी तुम्हाला दिले जातील. मैदानावर दिले जातील. तर बाळा आणि जितेश अशी जोडी या ठिकाणी मैदानात जाते. 72 धावा कुटायच्या आहेत. आव्हान आहे. आव्हान कठीण नाही सोपंही नाही. काचगाव बना बा चिखलूल ठाकूरपाडा अशी मॅच या ठिकाणी होते.
तमवायच्या आहेत त्या चिखलोली ठाकूर पाटा संघाला. त्या 72 धावांचं मापकाचं आव्हान होता. ते आव्हान मात्र आत्ता अडचणीत येऊन ठेपलाय. पहिल्या षटकात वाटलं होतं एक हत्ती सामना या ठिकाणी चिखलोली ठाकूर पाटा संघ जिंकेल, पण तसं काही घडलं नाही. त्याच्या मोबदल्यात या ठिकाणी षटक मात्र अत्यंत चांगलं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये चेंडू या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जातोय. 72 धावांचा पाठलाग करत असताना जबरदस्त एक आडीतर फलंदाज या ठिकाणी आपण मैदानात पाहतोय. फलंदाज जितेश, त्याच्या बॅट मधला हा पहिला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. रामदास आणि जितेश अशी जोडी या ठिकाणी मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्कवर चेतन, 5वा चेंडू राईट नंबर विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिपच्या दिशेला शतरक्षक कोणती चूक करत नाही आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. दुसऱ्या गड्याचं पतन झालंय चिखलोली ठाकूर पाटा संघाच्या. त्यानंतर रवी, आता रवीला स्वतःला सिद्ध करावं लागेल या मैदानामध्ये. चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल. आज आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी या ठिकाणी खेळावं लागेल, झुंजावं लागेल. कारण चिखलोली हा संघ तितकाच मजबूत स्थितीत पहिल्या षटकात वाटलं होतं, पण जी ऋतिक आणि चिंतापणने जी काही खेळी केली ना आपल्या संघासाठी, त्या मजलीवर तब्बल 71 धावा या ठिकाणी कुठून काढल्या आपल्या संघासाठी. 71 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. उर्वरित अंतिम चेंडू या 38 सर्कलच्या षटकातला असेल. पुढे जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, रवीने थांबवलं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल झालाय. क्षेत्ररक्षक वायडिश लॉंगॉनचा चेंडूची उचलफेक होईपर्यंत एक धाव या ठिकाणी पूर्ण केली आणि अवघी एक धाव. 18ची सरासरी राखायची आहे, ती राखली जाणार का? मात्र धावफलकावर धावा लागल्यात अवघ्या 6 धावा. समीकरण असंच आहे, ज्या पद्धतीने समीकरण 8च धावा होत्या, 2 फलंदाज बाद होते. कासगाव संघाचे सुद्धा 8च धावा धावफलकावर होत्या, 8 धावा फक्त धावफलकावर होत्या. दशरथ दरोडा, आपण सुद्धा या समालोचन कक्षामध्ये इकडे या, आपण इथून सामन्याचा आनंद घ्या. जांभिवली बनाम आनंदवाडी या दोन संघादरम्यान तदनंतर सामना रंगेल. पुढे एकदा जबरदस्त प्रहार चढवलाय. जबरदस्त वाडिश लॉंगॉन रिझनचा हा फटका, त्या फटक्यामध्ये एवढी ताकद नव्हती का सीमारेषेच्या बाहेर जाईल. दुसरं षटक या ठिकाणी घेऊन आलाय तो कासगाव संघाकडून. अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो, त्याने पहिला चेंडू टाकलाय. कोणाकडून? तर सन्माननीय केतनजी पोद्दार यांच्याकडून या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर या ठिकाणी दिलेला आहे. तर अक्षय गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू या ठिकाणी टाकल्यानंतर एक धाव खर्च करतोय. दुसरा चेंडू अत्यंत सुरेख टाकलाय. दुसरा चेंडू सुद्धा तितकासा वेगाने चेंडू टाकलाय. जबरदस्त चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय. उर्वरित अजूनही काही या ठिकाणी चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. सामना मात्र ज्या गतीने पाहायला मिळाला होता त्या गतीने मात्र पाहायला मिळत नाही. सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी मात्र मिडविकेट रिझनमध्ये चेंडूवर प्रहार चढवलाय. 1 बाउन्स कलेक्ट केलंय चेंडूला. चेंडूची उचलफेक होईपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. इक्के दुक्के से कुछ होणे वाला नाहीये. या सामन्यात जर जाण आणायची असेल, या सामन्यात जर जिवंतपणा आणायचा असेल ना, तर तुम्हाला चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. या सामन्यात जर तुम्हाला टिकायचं असेल तर चौकार षटकांची आतषबाजी रवीसारख्या मातब्बर फलंदाजाला करावी लागेल. नॉन स्ट्रायकरला रामदास, तुम्हाला संधी आहे. पण
कारण सामना या 72 धावा जमवत असताना तुम्हाला चौकार षटकांची आतषबाजी करावी लागेल. मी म्हटलं होतं की हा चेंडू मात्र या ठिकाणी अत्यंत गॅपशॉट सिलेक्शन पाहायला मिळतंय. चेंडू 2 बाउन्स या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावांनिशी धावफलक जाऊन पोहोचेल. 72 धावांचा पाठलाग करत असताना चिखलोली ठाकूरपाडा संघ धावफलकावर धावा लागल्यात अवघ्या 14 धावा. आणि या ठिकाणी मात्र हा चेंडू धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. आणि अवघी 1 धाव या ठिकाणी मात्र 5 धावा आपल्या संघासाठी जरूर वाचवल्यात. मात्र सामन्यापासून थोडासा लांब निघून जाताना तुम्हाला पाहायला मिळेल तो चिखलोली ठाकूरपाडा संघ. दोन षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आला आणि धावफलकावर धावा लागल्या तब्बल 15 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सन्माननीय जगन निरगुडा साहेब आणि हा चेंडू मला वाटतं अनिल लेंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही खूप खूप आभार आणि धन्यवाद. आपण यायचंय चम्मच गोळा खाऊन झाल्यानंतर इकडे यायचं आहे, सरबत प्या आणि इकडे या. हरिचंद्र पारदे आपली वाट पाहतायत तिकडे. जबरदस्त व्यक्तिमत्व आपण या ठिकाणी यायचं आहे. आणि हा अवंतर चेंडू, ह्या अवंतर चेंडू 1 धाव વધારે धावफलक जाऊन पोहोचेल 22च्या घरामध्ये. खूप मोठं धावसंख्या आहे, अजून 50 धावा जमवायच्या आहेत, अजूनही 50 धावा जमवायच्या आहेत. त्या 11 चेंडूंमध्ये 50 धावा खूप कठीण आहे, खूप कठीण होतं. मात्र शतरक्षक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय रवी. आणि नाणाला माहिती आहे डायरेक्ट चेंडू अशा पद्धतीने टाकला एस्टनवर की त्याला कळलं सुद्धा नाही. रवी या ठिकाणी बाद होतोय. त्यानंतर जांभिवली बणा आनंदवाडी असा या ठिकाणी सामना रंगतोय. सुनील शेंगवा आपण सुद्धा या समालोचन कक्षामध्ये या. इथून सामन्याचा आनंद घ्या. नाही 36च नाव आहे त्याचं, नावच 36 आहे. तर ह्या चेंडूवर मात्र मेडिकेट रिझन मध्ये पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार चढवला. सुरेख शतरक्षण 2 बाउंड चेंडू कलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी 2 धावा निश्चित मिळतील. मात्र पराभवाचं अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं पराभवाचं अंतर या ठिकाणी कमी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नाणा गोलंदाजी मार्कवर 3रं षटक या ठिकाणी घेऊन आलाय. पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फर्स्ट लेगला शतरक्षक कोणती चूक करत नाही, फलंदाज बाद होईल. हे पराभवाचं अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आहे. काय गोलंदाजी झाली होती बाळाची चिखलोली ठाकूरपाडा संघामध्ये खेळत असताना. गोमा निरगुडा आपण समालोचन कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे. त्यानंतर सामना रंगेल तो जांभिवली भडंबा आनंदवाडी या 2 संघ दरम्यान. आनंदवाडी संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
सामन्यामध्ये पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळेल अजून. नाही, हा चेंडू अवांतर पुन्हा एकदा फेकला जातोय. अवांतर चेंडूने एक धाव वधारेल. धावफलकावर धावा लागल्यात तब्बल 26 धावा. 26 धावा ऑन द स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम काही चेंडू शिल्लक असावे. हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. पराभवाचा अंतर कारण ऋतिक आणि चिंतामणने जी काही घणाघाती फलंदाजी केली त्याच्या बळावर तब्बल 71 धावा कुठून काढल्या या काचगाव संघाने आणि 72 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ते 72 धावांचं लक्ष जे मोठा डोंगर होतं त्याला पोखरायचं होतं. मात्र या 72 धावा जमवताना खूप अत्यंत संघर्षमय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप अडचणीत आला तो काचगाव आणि जो काचगाव संघाने अडचणीत आणलं ते चिखलोली ठाकूरपाडा संघाला. अंतिम या ठिकाणी षटक पाहिजेत किती ते लगेच मायनस कर. सहा चेंडू आणि 44 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. ऋतिक गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय या ठिकाणी स्पर्धेसाठी सन्माननीय माजी सभापती सन्माननीय जयवंतीताई हिंदोळा त्याचबरोबर सन्माननीय हिंदोळे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचा, इथे यायचं आहे. सन्माननीय इंदोळ सर आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय माजी सभापती कर्जत पंचायत समिती इंदोळताई यांचं आगमन होत आहे. विनंती आहे की आपण या समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपली शृंखला आहे आणि आपल्या शृंखलेमध्ये ज्यांचं नेहमी अफाट प्रेम आमच्यावर राहिले, सातत्याने प्रेम राहिलेलं आहे. नेहमीच या दोन्ही व्यक्तींचं सहकार्य आम्हाला लाभतं आणि एक हाती सामना आपल्या ताब्यात ठेवला तो काचगाव संघाने. पहिल्या षटकात अगदीच विचार केला ना तर सामन्यामध्ये तब्बल फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर जी काही फलंदाजी झाली ती वाकड्याजोगी फलंदाजी झाली आणि त्यामुळे पाण्याची व्यवस्था आहे. इथे बाजूलाच जार आहेत. जारचं पाणी हे आपल्यासाठी सुविधा आहे. आपण इथे येऊन पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर सन्माननीय जे पाहुणे आहेत त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न, माफक असा पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण. चिखलोली ठाकूरपाडा बडाप काचगाव असा हा सामना या ठिकाणी रंगला होता. शेवटचा 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक असेल. सन्माननीय इंदोळ सर आणि त्याचबरोबर इंदोळताई यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. पराभवाचा अंतर कमी करण्याचा प्रयत्न, 72 धावांचं माफक असं लक्ष, मात्र ते सुद्धा या ठिकाणी चिखलोली ठाकूरपाडा संघाला पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे निश्चितच तर एक हाती सामना या ठिकाणी विजय झालाय. जबरदस्त सुभा मामाचा निश्चितच मुक्काम आहे. ताई या आपण. निश्चितच नेहमी ज्यांचं खूप प्रेम आमच्यावर राहिलंय स्वर्गीय वामनदेव ठोंबरे यांच्या समवेत बराच काळ सातत्याने सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारं हे दाम्पत्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या दाम्पत्याने अफाट संघर्षातून बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मिळवलेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. ती मजल मारली होती पंचायत समिती सभापतीपर्यंत. हे काही सोपं नव्हतं. यासाठी अफाट संघर्ष होता, अफाट त्याग होता. त्याच